आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने राज्यामध्ये चर्चा सुरू होती त्यावर त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यासाठी आज युवक काँग्रेस मैदान में अशा आम्ही चक्का जाम आंदोलन सुद्धा करणार आहे. सगळे जागे हे जे चालू आहे दडपशाही तानाशाही याच्या विरोधात आंदोलन करायला
आज ज्या प्रकारने तलाठी परीक्षाचा जो घोटाळा झाला त्याच्या मागणीसाठी युथ काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस आज इथे ट्रेन रोको करत आहे. आमची मागणी हेच आहे की SIT चौकशी झाली पाहिजे. अजून दुसरं जे त्यांनी जो एज्युकेशन नवीन लॉ घेऊन आणला त्या एज्युकेशन लॉ वापस करण्यासाठी आज आम्ही आणि या पद्धतीनं या ठिकाणी युथ काँग्रेसच्या वतीनं जोरदार अशी आंदोलन करण्यात आलंय. आंदोलकांना हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंदोलकांनी बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते रोडावर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आंदोलन आणखी तीव्र होत असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो पोलिसांकडून या ठिकाणी जे युथ काँग्रेसच्या पोलिसांनी या आंदोलकांना आपल्या आंदोलनावर झालेला आहे. मात्र चर्चेचे प्रयत्न करतात आंदोलकांना या ठिकाणी या आंदोलकांकडून करण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन आता आणखी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीच्या घोटाळ्यावरून रान पेटला आहे. त्याचा तपास युवक काँग्रेस याच मुद्द्यावरून सरकारला घेण्याची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. बोरिवलीला जाणारी ही काही शिवलोकल आहे. या ठिकाणी दादरच्या फलाट क्रमांक 1 वरती युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडवलेले आहे आणि त्यामुळे अत्यंत गजबजाट असलेला हे स्थानक आहे. या स्थानकावरती आता युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो बोरिवलीला जाणारी शिवलोकल आहे. शिवलोकल या ठिकाणी दादर स्थानकावरती अडवण्यात आले. महाराष्ट्रामध्ये सर्वात भ्रष्ट राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या भ्रष्ट नेते मिळाल्यामुळे सारखे घोटाळे होतात. महाराष्ट्रामध्ये एमपीएससीच्या सातत्याने पेपर फुटीचा प्रकरण आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्राला या न्याय देण्याकरता महाराष्ट्र युथ काँग्रेस आज मैदानावरती ट्रेन रोको आंदोलन केलेले आहे. युथ काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी सुरू, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या ठिकाणी हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि हे सगळे दृश्य आपण पाहू शकतो. कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना रुळावरून हटवण्यासाठी पोलीस शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसतंय. मात्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी हटण्यास तयार नसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो
धरपकड केली आहे. हटवण्याचा सगळे दृश्य पाहू शकतो आपण दादरच्या बलात् क्रमांक 1 नंबरच्या रोडावरती सगळे दृश्य आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी टाकण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी बोलवली जी लोकल आहे ती या ठिकाणी अडवण्याची आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे. आंदोलकांना रुळावरून पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे आपण सगळे दृश्य पाहू शकतो. आंदोलकांना या ठिकाणाहून कशा पद्धतीने आंदोलकांना पोलिसांकडून हटवण्यात येत आहे. मुळावरती जे आंदोलन घडलं आहे त्यांना भरभराट देण्यात सुद्धा येत आहे आणि त्यातून पाहू शकतो कशा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत त्यांना या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्यांना बाजूला काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरची गर्दी या ठिकाणी जमली होती. मात्र रुळावरून बाहेर काढण्याचा आपल्याला पाहायला मिळतात. मागणी सुद्धा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या ठिकाणी जे काही पदाधिकारी आहेत रेल्वेचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला जातोय आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी दादर रेल्वे स्थानकावरती बोलणे आणण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तलाठी भरतीचा घोटाळा आता राज्यामध्ये प्रचंड याच घोटाळ्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात येते. दुसरीकडे हे पदाधिकारी आक्रमक पद्धतीने रेल्वे रुळावर जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी हटवल्यानंतर ही बोरीवली स्लो लोकल आहे ही आता मार्गस्थ झालेली आहे. आपण पाहू शकतो आतापर्यंत ही बघा ज्या प्रकारने महाराष्ट्रामध्ये ही जे सरकार आहे शिंदे फडणवीस अजून अजितदादांची ते युवकांसाठी नाही करू शकत. ते तलाठीचा पेपर काढला ते लीक झाला प्रूफ आहे 16 मिनिट मध्ये पेपर लीक झाला 3 लाख रुपये दिले हे पूर्ण प्रूफ झाला. त्याच्यासाठी आज आम्ही आले जे एक नवीन एज्युकेशन कायदा घेऊन आणले त्यांनी प्रायव्हेटायझेशन करायचा प्रयत्न करत आहे आरक्षण पूर्ण रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यासाठी आज आम्ही इथे 3 लोकांचा इथे आंदोलन करायचा प्रयत्न केला. कोशिश होती की आम्ही आमचा हा मेसेज सरकारला देऊ अजून जी तलाठी भरती जे रिझल्ट करायचा आहे ते स्थगित करून नवीन तलाठी एक्झाम करा अजून एक नवीन कायदा करून घ्या ज्याच्याने असा काही लिकेज नाही. हे बघा आम्ही प्रत्येक पूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहोत. आज आम्ही तलाठी भरतीसाठी जे तलाठी भरती
त्याला एक मोठा 16 मिनिट मध्ये पेपर लीक झाला. 3 लाख रुपये तिथे पकडा गेला. परंतु युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आता दादर स्थानकातून बाहेर काढण्यात येत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं होतं, आंदोलनानंतर आता युवक काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि त्यांच्यासह इतर पदाधिकारी त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक पद्धतीने बोरिवली लोक अडवली होती, त्यानंतर आता पोलिसांकडून त्यांना बाहेर काढण्याची ही कारवाई या ठिकाणी करण्यात येते. हे पेपर रद्द करून अजून एक नवीन कायदा ठेवला ना, असं पेपर लीक जे जात होतात त्या लोकांचा परिणाम होईल का? याच्यानंतर आम्ही पण पूर्ण महाराष्ट्रभरातच कार्यक्रमातून करणार.